नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम मला एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की 30% शेतकऱ्यांनी बागेला पाणी सुरू केले आणि जे तापाळ एकदम गोटाळ सॉईल होती, जिथे दरवर्षी डिसेंबरमध्ये पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं, तशा हिशोबाने शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन केलं. परंतु विषय असा चालू आहे की काही शेतकऱ्यांची भारीची जमीन आहे, खूप भारीची सॉईल आहे का दरवर्षी ते जानेवारीच्या 15 किंवा 10 नंतर पाण्याचं व्यवस्थापन करतात. परंतु यावर्षी लवकर व्यवस्थापन करण्याचं चालू आहे. काही शेतकऱ्यांनी पाणी सुरू केलेही. मी तुम्हाला सांगतो, आपली भारीची जमीन आहे, त्याच्यामुळं तुमच्या योग्य ते टायमावर योग्य त्या जमिनीचा अभ्यास करूनच तिथं पाणी व्यवस्थापन करा. बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा विषय होतोय की लेट जर पाणी लावलं तिकडे टेम्परेचर वाढते आणि बाग पूर्णतः खाली येऊन जाते. मी तुम्हाला सांगतो, यावर्षी थंडीचं प्रमाण चांगलं सांगून राहिले, ही परिस्थिती होणे नाही आहे. म्हणून आपल्या योग्य जर टायमावर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं, तिथं योग्य पद्धतीनं जर नियोजन केलं तर एका पाण्यामध्ये बाग चांगल्या पद्धतीनं निघू शकेल. सर्वात महत्त्वाचं, आणि आज बऱ्यापैकी बागा पाहिल्या कुठं आहे, चांगल्या होऊन राहिल्या, वातावरण चांगलं आहे. जिथं तापाळ आणि गोटाळ सॉईल आहे अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीची फूट आपल्याला दिसून राहिली. परंतु मी तुम्हाला सांगतो, पहिलं पाणी देत असताना पोटभर पाणी द्या, गच्च पाणी द्या, जमिनीचं कल्टिवेशन करू नका. आणि काही काही ठिकाणी हा इश्यू चालू आहे, ज्या शेतकऱ्यांनी कल्टिवेशन केलं, भारीची जमीन आहे, तिथून बऱ्यापैकी पानगळ झाली, नायट्रोजन ॲक्सिसून झाडांनी तिथं चिवर काढणं चालू केलेलं आहे. म्हणजे ट्रेसमध्येही तिथं नायट्रोजन ॲक्सिसून झाड नव्हती घेऊन राहिलं. ही परिस्थिती सध्या आहे. आणि बऱ्यापैकी झाडं काही प्रमाणात कुठे कुठे नवतीवर धाव घेऊन राहिली. ही वस्तुस्थिती आपण पोहून राहिलो. शेवटी फूट होणं हा महत्त्वाचा पार्ट आहे. फूट होईल तर समोरचं नियोजन होईल. फूटच जर झाली नाही तर समोरचं नियोजन आपल्याला करता येणार नाही. हा महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून त्या हिशोबाने तिथं पाणी व्यवस्थापन ठेवा. तुमची खूप भारीची जमीन असेल, पाणी धरून ठेवणारी जमीन असेल, 15 नंतर पाण्याचं व्यवस्थापन ठेवा. तुमची भारीची जमीन असेल, 10 नंतर व्यवस्थापन ठेवा. तुमची हलकी मध्यम जमीन असेल, 5 जानेवारीच्या तेवढ्यात नियोजन ठेवा. अशा पद्धतीनं तुम्ही पाण्याचा जर शेड्यूल ठेवता, मला तरी असं वाटते का एका पाण्यातच बाग तुमची परिपूर्ण क्लिअर होतील. पहिलं पाणी फक्त पोटभर द्या, जमिनीचा पुरेपूर ताण तोडा. आपण काय करतो, हलकं पाणी देतो. जमिनीमध्ये संत्र्याच्या मुळ्या खोलपर्यंत गेलेल्या आहे आणि हलकं पाणी दिल्याच्या कारणानं जसं जसं त्या मुळांना पाणी मिळतं तसं तसं झाड इकडे न्यूट्रिशन अपटेक करतं आणि तशी तशी फूट धारणा आपल्याला बागेवरती जाणवते, ज्याला आपण तिरवट फूट म्हणतो, रावराव फूट निघते. परंतु तुम्ही जर पहिलंच पाणी पोटभर देता, जमिनीचा जर पुरेपूर ताण तोडला तर झाड पूर्णतः इकडे न्यूट्रिशन अपटेक करण्यासाठी पुरेपूर रेडी असते आणि त्या पद्धतीनं आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं फुलधारणा झालेली दिसल. कारण की फुटीचं प्रमाण दिसल. आणि पहिलं आणि दुसऱ्या पाण्यामध्ये अंतर चांगलं ठेवा. पहिलं पाणी पोटभर द्या आणि नंतर अंतर ठेवा. नंतर जमिनीवर पूर्णतः सूर्यप्रकाश पडते आणि फुल झाडांमध्ये हीट तयार होते. त्याच्यामुळं झाड इकडे चांगल्या पद्धतीने न्यूट्रिशन अपटेक कराल तर इकडे एका पाण्यामध्ये आपल्याला 70 ते 80% फुटही त्या पद्धतीनं जाणवल. फक्त नियोजन थोडं त्या पद्धतीने ठेवा. आणि फ्लावरिंग स्टेजला मी तुम्हाला सांगतो, बरेचसे बायोस्टिम्युलंट आहे, आपण यूज करूनच राहिलो. कोणी अमिनो मारत असेल, फुलविक मारत असेल, सायटोक्लायनिन मारत असेल, BS6 या पद्धतीचे मॉलिक्यूल वापरत असेल. परंतु मी तुम्हाला सांगतो, फ्लावरिंग स्टेजला यावर्षी आपण चांगल्या पद्धतीने त्याचे रिझल्ट घेतले. ज्याला फ्लोरोग्रीन नावाचा मॉलिक्यूल आपण ज्याला म्हणतो, जो स्पेशली फ्लावरिंगवर चांगल्या पद्धतीनं काम करतं. म्हणून अशा पद्धतीनं सायटोक्लायनिन बेसवर तो तयार होतो त्या पद्धतीनं. आणि फ्लोरेजिन हा मॉलिक्यूल, फ्लोरोगिन हा मॉलिक्यूल स्पेशल फ्लावरिंगवर चांगल्या पद्धतीनं वर्क केल्याच्या कारणातून तिथं आपल्याला त्याचे रिझल्ट त्या पद्धतीनं पाहायला सुद्धा मिळतील. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस बारीक चिवर काढते त्या स्टेजला तुम्ही ते मॉलिक्यूल तिथं यूज करू शकता. पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही साधं प्रोपिनोफॉस प्लस थायमोथॉक्झन वापरू शकता, प्रोपिनोफॉस सायपर प्लस थायमोथॉक्झन किंवा इमिडा घेऊ शकता, किंवा प्रोपिनोफॉस प्लस म्युथिनचा मॉलिक्यूल तिथं तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीचं हलके मॉलिक्यूल कॉम्बिनेशनमध्ये जर वापरले, रिझल्टही चांगले,
ड्युरेशनही चांगलं मिळेल आणि त्या पद्धतीचा तिथं आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं खरोखर नियोजन जर केलं तर खरोखर एक चांगला मार्ग मिळेल आणि त्या पद्धतीने आपल्याला तिथं रिझल्ट दिसून पडतील. धन्यवाद.